नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे, निंगोट पद्मजा स्पीक्समध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. या चॅनलवर महिलांसाठी विशेष माहिती, ज्येष्ठांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ, विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ आणि समाज प्रबोधनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडित दिनविशेष माहिती असते. सध्या पेपर लीक होण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि हे पेपर फुटीमागे कोणते 5 घटक आणि त्या घटकामध्ये काम करणारे लोक जबाबदार आहेत ते आपण बघूया. तर पहिला घटक याला जबाबदार आहे की परीक्षा मंडळातील गोपनीय अधिकारी आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA यामधील कर्मचारी. आता काही लोक काय करतात की पैशाच्या मोबदल्यासाठी, अगदी थोडे पैशाच्या मोबदल्यासाठी पेपर लीक करतात. आता परीक्षा घेणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्याला आपण एक्झाम कंडक्टिंग बॉडी म्हणतो, त्या बॉडीजमध्ये काय होतात की प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यानंतर ती छापणे, छापल्यानंतर ती परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवणे, यामध्ये कमालीची गुप्तता, कमालीची गोपनीयता ठेवायला पाहिजे, पण ती ठेवत नाही. शिवाय काय होतं की परीक्षा केंद्रावर यंत्रणा नसणे, त्यानंतर तेथील सर्व्हर हॅक करणे, तर असे सुद्धा घटना तिथे घडतात. आता काही महिन्यांपूर्वीच तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल की यामधील जे अधिकारी कर्मचारी असतात तर यांचं तिथे चेक इन होते, पण चेक इन झाल्यानंतरही एक व्यक्ती तिथील म्हणजे छपाईच्या प्रिंटिंग प्रेसमधील एक व्यक्ती काय करत होती. आता नीटच्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे की पायाच्या बुटामध्ये पेपर घेऊन जात होती आणि मग तो पेपर काही हजारापर्यंतच असं इतर बाहेरच्या ज्या संस्था असतात त्यांना ते विकत होती. तर हे लोक काय करतात की पैशाच्या मोबदल्यासाठी काही लोक यामधील या पेपर लीक करण्याच्या प्रकरणाला जबाबदार असतात. दुसरा महत्त्वाचा घटक हा आहे की कोचिंग क्लासेसचे संचालक, चालक, मालक याला जबाबदार असतात. आणि हे कोचिंग क्लासेसचे जे यामध्ये जे संचालक आहेत हे तर अगदी म्हणजे या पेपर फुटी प्रकरणामध्ये कोट्यावधींची उलाढाल करणारे माफियाच बनलेले आहेत. तर हे लोक काय करतात की त्या प्रिंटिंग प्रेसमधून त्या अशा कर्मचाऱ्यांकडून काही हजारामध्ये पेपर घेतात आणि तो पेपर मग लाखो रुपयांना ते सगळीकडे व्हायरल करतात, सगळीकडे विकतात आपण त्याला असं म्हणूया. आणि त्यांना काय करायचं असतं, हे जे कोचिंग क्लासेसवाले आहेत, सर्वच कोचिंग क्लासेस नाही पण काही कोचिंग क्लासेसमधले जे लोक आहेत यांना आपल्या कोचिंग क्लासेसचं नाव हे समाजामध्ये म्हणजे मार्केटमध्ये त्यांना पुढे न्यायचं असतं, त्यांना प्रसिद्धी मिळवायची असते आणि त्यांच्याच कोचिंग क्लासेसमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची ॲडमिशन व्हायला पाहिजे, त्यांच्याच कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी टॉपर यायला पाहिजे, म्हणजे मग त्यांचे ॲडमिशन्स जास्त होतील, याकरिता ते हे कामं करत असतात. आणि त्यांचे याकरिता सगळे एजंट्स त्यांनी नेमलेले असतात आणि त्यांचं हे रॅकेट असते, हे रॅकेट ते असे चालवत असतात. तर यामध्ये काय होतं माहिती आहे का की हे जे कोचिंग क्लासेसवाले आहे तर हे अगदी लाखो रुपयामध्ये म्हणजे पेपर हे विकतात. आता ते पुढचा जो घटक आहे तो बघा, तो आहे शिक्षक. आता शिक्षकांमध्ये काही शिक्षक, आता मी सुद्धा शिक्षक आहे, पण शिक्षकांबद्दल मला इथे असं एकदम परखड मतच व्यक्त करायचं आहे. सर्वच शिक्षक असे नसतात, पण काही शिक्षक हे नक्कीच आहेत. मला काही शिक्षकांची प्रतारणा वगैरे करायची नाही आहे, पण सांगते मी की काही शिक्षक हे पैशाच्या मोबदल्यात काय करतात की पेपर लीकच्या प्रकरणामध्ये सामील होतात आणि म्हणजे विद्यार्थ्यांना ते पेपर हे व्हायरल करतात. आता बघा 10वी 12वीची जरी परीक्षा असली, आता 12वीची जी परीक्षा असते त्यामध्ये 10 मार्क्सचे MCQs आहेत, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर पेपर हा 1-1.5 तास आधीच येतो. आल्यानंतर ते पेपर ते सील वगैरे काढून घेतात, फोडतात, त्यानंतर त्याचे क्वेश्चन वगैरे वाचले की मग तज्ज्ञाकडून त्याचे उत्तरं काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर मग ते लगेच आता सोशल मीडियामुळे लवकरच ते व्हायरल होतं आणि व्हायरल झाल्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना हे 10 पैकी 10 मार्क्स हे मिळून जातात. काही शिक्षक तर मी असं बघितलेलं आहे की त्यांचे स्वतःचा मुलगा किंवा मुलगी जर त्यांच्याच शाळा कॉलेजमध्ये परीक्षा केंद्रावर असेल तर त्या मुलाला अगदी
म्हणजे सेपरेट स्पेशल ट्रीटमेंट त्याला देण्यात येते. म्हणजे त्याला मर्जीतली वर्गखोली देण्यात येते. त्याच्या वर्गखोलीवर जे पर्यवेक्षक असतात परीक्षा घेणारे ते सुद्धा मर्जीतले असतात. आणखी त्या मुलासाठी स्पेशल चपराशी सुद्धा ठेवण्यात येतो आणि तो मग त्याला मोबाईलद्वारे हे सर्व पुरवत असतो. आणि इतर जे त्या हॉलमधील विद्यार्थी असतात किंवा क्लासरूममधील जे विद्यार्थी आहेत त्यांना पण हे चित्र दिसतं, त्यांना ते आवडत नाही, पण मग त्यांनासुद्धा त्याचे ॲन्सर्स हे सांगण्यात येतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे की याला बहुतांशी काही शिक्षक हे जास्त प्रमाणामध्ये जबाबदार आहे. त्यानंतर चौथा घटक आहे की पालक. आता काही पालक काय करतात की पैशाच्या जोरावर आपल्या मुलांना ॲडमिशन द्यायची. कारण माहिती असतं त्यांना की आता गव्हर्मेंट इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला ॲडमिशन जर घ्यायची असेल तर जास्त मार्क्स पाहिजे आणि प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यायची की मग पैसे जास्त द्यावं लागते. म्हणून मग ते काय करतात की हे जे कोचिंग क्लासेसचे जे संचालक आहेत त्यांच्यासोबत ते कनेक्टमध्ये राहतात, त्या टीचर्स लोकांसोबत शिक्षकांसोबत ते कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि मग त्यांचं हे पूर्ण जाळं असं पसरलेलं असतं. त्यामधून ते काय करतात की अगदी पेपर हा लाखो रुपयाला, तर यावेळेस तुम्ही बघितलेलं असेल की नीटचा पेपर हा 20 ते 25 लाख रुपयाला विकल्या गेलेला आहे. आणि त्यामध्ये पालकांना हे वाटतं की आपला हा फायदा आहे की प्रायव्हेट कॉलेजमध्ये खूप पैसे द्यावं लागतात, अगदी तुम्हाला 80 लाखाच्या वर वगैरे, तर त्यापेक्षा हे 25 लाखामध्ये जर मिळाला तर माझा मुलगा हा गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो. त्यासाठी ज्या पालकांकडे पैसे असतात ते पालक यामध्ये सहभागी होतात. तर पालकांनीही आपल्या मुलांना अशी सवय लावणे काही योग्य नाही आहे, कारण ते मुलं मग पुढे काही टिकत नाही, कारण त्यांना ते अशी पैसे म्हणजे देऊन पुढे पुढे जाण्याचीच त्यांना सवय लागलेली असते. आणि पाचवा घटक याला जबाबदार आहे शासन. आता शासनाने काय केलेलं आहे की कायदे भरपूर केलेले आहे, चौकशा समित्या खूप नेमण्यात येतात, पण काय होतं की शिक्षेचा अभाव आहे, शिक्षा ही दिली जात नाही. आणि मग शिक्षा न दिल्यामुळे काय होते की काही अगदी कमी कागदपत्रांवर जो आरोपी असतो, जो गुन्हेगार असतो, तो तुम्हाला म्हणजे त्याला जामीन मिळून तो सुटत असतो आणि तो मोकाट फिरताना इतर जे कोचिंग क्लासेसमधले लोक असतात, अधिकारी कर्मचारी, यांना तो दिसत असतो आणि त्यांना हे वाटतं की अरे हा तर 2च वर्ष म्हणजे कस्टडीमध्ये होता, आता तर हा मोकाट फिरत आहे. मग हे रॅकेट पुन्हा सक्रिय होते आणि ते सक्रिय झालं की मग ही जी म्हणजे चेन आहे ही अशी चालूच राहते. तर याकरिता काय आपण करू शकतो की जलदगती न्यायालयामध्ये लवकर निकाल लावून त्या गुन्हेगाराला जर तुम्ही शिक्षा दिली ताबडतोब, तर हे उदाहरण जर तुम्ही निर्माण केलं तर काय होतं की याचा समाजामध्ये चांगला प्रभाव पडतो आणि अशी ताबडतोब त्या गुन्हेगाराला शिक्षा देणे हे गरजेचं आहे. नाही तर मग हे रॅकेट असं सक्रिय होत राहणार आणि मग हे पुन्हा असंच चालणार आहे, कारण त्यांनाही माहिती असते की 2 वर्ष गेले की आपली जामीनवर मुक्तता होते आणि मग आपण निर्दोष आपली सुटका करण्यात येते. म्हणून विद्यार्थ्यांसमोर तुम्हाला हे असं एक उदाहरण, त्याला ताबडतोब शिक्षा देऊन गुन्हेगाराला हे उदाहरण निर्माण करणे अतिशय गरजेचं आहे. आता या पेपर लीक प्रकरणामध्ये काय होत आहे की जे गरीब विद्यार्थी आहे, जे मध्यमवर्गीय विद्यार्थी आहेत किंवा काही हुशार विद्यार्थी ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे, या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं. कारण काय होते की बघा, आता यावेळेस 2 नीटच्या परीक्षा झाल्या, तर पहिल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह होता, त्यांना भरपूर मार्क्स मिळाले. माझ्या ओळखीतले काही नातेवाईक 7-8 विद्यार्थ्यांना मी विचारलं ना, तर त्यांना अगदी 550च्या वर, 650 असे मार्क्स त्यांना पहिल्या परीक्षेमध्ये मिळाले होते. कारण काय असतं की त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह असतो, त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला असतो. आणि मग जेव्हा दुसरी परीक्षा झाली तर दुसऱ्या परीक्षेमध्ये काय झालं की त्यांच्यामध्ये निरुत्साह आला. त्यांचा जो उत्साह होता, त्यांचं म्हणजे मानसिक खच्चीकरण होऊन जातं की आता दुसरी परीक्षा आहे, तो उत्साह त्यांच्यामध्ये राहत नाही, ते हतबल होतात आणि मग अशा वेळेस काही विद्यार्थी हे आत्महत्येस प्रवृत्त होतात. तर हे आपण कसं थांबवू शकतो, कारण हे जे कोचिंग क्लासेसमधले जे काही लोक आहेत हे काय करतात की मॉक टेस्ट घेतात. आणि मॉक टेस्ट म्हणजे काय असतं की सराव परीक्षा. सराव परीक्षा म्हणजे मुख्य जी परीक्षा आहे त्याच्या आधी घेण्यात येणारी परीक्षा ही मुख्य परीक्षेसारखीच अगदी हुबेहूब असते, त्याचं स्वरूप, त्याचं वेळापत्रक, त्याचं वेळ. आणि हे कोचिंग क्लासेसवाले मॉक टेस्टमध्ये अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणून
त्यांच्या कोचिंग क्लासमधल्या मुलांना ते देतात आणि मग मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तेच येतात, म्हणजे तेच प्रश्न येतात. कारण त्यांना त्या कोचिंग क्लासेसवाल्यांना त्यांचं नाव हे मार्केटमध्ये मोठं करायचं असतं आणि त्यांना त्यांचे विद्यार्थी टॉपर आणायचे असते, म्हणजे जेणेकरून त्यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये जास्त ॲडमिशन्स दरवर्षी होत राहतील. तर म्हणून हे जे गुन्हेगार आहे यामध्ये ज्यामुळे प्रामाणिकपणे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचं नुकसान होते, ते अगदी जीवाणीशी निघून जातात, त्यामुळे पालकांवरही परिणाम होतो. तर हे आपल्याला टाळण्यासाठी शिक्षा करणे हे अतिशय गरजेचं आहे. मागे तुम्ही बघितलं असेल की आजकाल काय झालेलं आहे की विद्यार्थ्यांपेक्षा पालकांमध्येच जशी काही कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. मी मागे वर्तमानपत्रामध्ये 2-3 महिन्यांपूर्वी वाचलं की एका फॅमिलीमधली मुलगी ही 12वीला होती आणि तिला कमी मार्क्स मिळाले अपेक्षेपेक्षा, तर तिच्या आईनेच आत्महत्या केली. तर आता बघा, म्हणजे कुठे काय करायला पाहिजे, म्हणजे काही समजतच नाही आहे असं वाटायला लागलेलं आहे. तर म्हणून हे जोपर्यंत याला आळा बसणार नाही, आणि यामध्ये काय होतं की सगळ्यात वाईट इथे वाटत आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. जे चांगले विद्यार्थी आहे, जे होतकरू आहेत, ज्यांना जे देशाचं आपलं भविष्य आहे आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला नेहमी उभंच राहायचं आहे, म्हणून त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून गुन्हेगाराला जर शिक्षा झाली तर काय होतं की एक उदाहरण निर्माण होतं आणि विद्यार्थ्यांचं मनोबलसुद्धा वाढतं, त्यांचं खच्चीकरण हे असं होत नाही. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.